मी तुझा अभ्यास घेईन. पण मला नाही शिकायचंय खरंच. आणि हे शिक्षणाचं वय पण नाहीये. हे बघ, शिक्षण घेतलेलं कधीही वाया जात नाही. हे बघ, आम्ही तुझ्यासाठी खास ट्युटर पण नेमलाय. कोण? तुला शिकवण्यासाठी शिक्षक. मला नाही शिकायचं म्हणजे नाही शिकायचंय. शिकायचं म्हणजे शिकायचं. नाही. हो. शिवा, हा, काय चाललंय तुझं? तू आमचं ऐकणार नाहीयेस का? ऐकेन ना सीताई. तुम्ही जीव द्यायला सांगा ना मला, मी जीव देते. पण अभ्यासाचं वगैरे सांगू नका मला. अरे पण नको. अगं पण त्यात काय आहे एवढं? हे बघ, आतापर्यंत कुठली नवीन गोष्ट करायची म्हटली की तू किती उत्साहाने करते ते मी बघत आले. मग आता काय प्रॉब्लेम आहे तुला? नाही बरोबर आहे, सगळं छानच आहे, पण अभ्यासाचा विषय काढला ना मला एकदम धडकी पडते. ते जुनी खपली असते ना आपली अंगावरची, ती काढताना कसा त्रास होतो तसं होतं मला. आणि मला ते इतकी भीती वाटते ना की अशी स्वप्न पडतात की मी शाळेत उशिरा पोचते आणि नापास झाले. कधी स्वप्न आहेत ना, पण झालं ते स्वप्न आहे. पण आता झालंय ना लग्न, सगळं झालं ना, छान सुरू आहे ना, छान. मग कशाला पाहिजे? अगं म्हणून शिक्षण महत्वाचं नाहीये असं नाहीये ना. शिक्षण मिळत असतं ना काकू आपल्याला आयुष्यात. दुनियादारी तर आपल्याला एकदम मस्त कळते, तुम्हाला तर माहिती आहे. अगं आयुष्य अनुभव देतो आणि शिक्षण ज्ञान देतं. अगं पण ते हिस्ट्री जिओग्राफी भूगोल भूगोल कुठे आपल्याला रिअल लाईफ मध्ये, ते स्कूल मध्ये जाऊनच कळतं ना. भूगोल मला येतं ना. आणि तू जास्त बोलू नका, तुला मी बघून घेईन नंतर. आणि मला भूगोल वगैरे येतं कळलं ना, ते फोनवर मॅप वगैरे मला नीट बघता येतो. आणि इतिहास म्हणशील तो मला सगळा येतो. म्हणजे आपला स्वतंत्र भारत कधी झाला, किंवा महाराजांचा जन्म, लढा, स्वातंत्र्य लढा, हे सगळं मला माहिती आहे नीट. बरं, गोलमेज परिषद माहितीये? हा, गोलमेज परिषद. बरं, बोस्टन टी पार्टी? बोस्टन टी पार्टी. बोल. सांग. टी वरनं आठवलं चहा पाहिजे. चहा आणते, मस्त टी पार्टी करू का? चला. थांबा. थांबा जरा, सगळ्यांनी शांत व्हा. शिवा, काय झालंय नक्की सांग बरं. का घाबरतेस तू एवढी? काय तुझ्या मनात नेमकं? सीता, हे बघा, असं नाहीये की मला शिकायला आवडायचं नाही किंवा अभ्यासाची आवड नव्हती. माझी पण खूप स्वप्न होती की, माझ्या पप्पांची पण माझ्यासाठी खूप स्वप्न होती. मी शिकून मोठं होईन. पण शाळेतल्या शिक्षकांनी तेवढं प्रोत्साहन नाही दिलं मला. नेहमी ते मुला मुलींमध्ये भेद करायचे. तू मुलगी आहेस, तुला काय येतं, तू काहीच करू शकत नाही, असं बोलायचे. कितीतरी मुलं तर चिडवायची सतत. काही मुलं तर मुद्दामून मुलगा असेल असं वागवायची. मला नाही आवडायचं ते. पण शेवटी कंटाळून आहे ना, पप्पांनी मला शाळेतनं काढलं. मग काय, घरी अभ्यास सुरू झाला. पण अभ्यासात काय माझं मन नाही लागलं. पप्पांनी जितकं जमेल तेवढं शिकवलं, पण नाही झालं ते. आणि 9वीत काय पप्पाच गेले. त्यानंतर तर काय कधी चढलेच नाही शाळेची पायरी. त्यामुळे ना माझी शिक्षणाची शेवटची आठवण आहे ना, चांगली नाहीये सीताई. मला अभ्यासाचं नाव जरी काढलं ना, ती धडकी भरते. मला सीताई माफ करा, मला नाही जमणार. शिवा, ऐक ना, असं नाही म्हणून कसं चालेल ग? अशी हार म्हणून कसं चालेल? ऐक ना अशू, तुला नाही कळत आहे, खरंच नाही कळत आहे तुला. मला नाही जमणार अरे अभ्यास वगैरे. शिवा, पण आपण त्या ट्युटरला घरी बोलवणार आहोत. सीताई, पण पुन्हा त्याच आठवणी येणार असतील तर काय उपयोग आहे? मी खरंच सांगते, तुम्ही एवढं मला फोर्स करू नका. मला नाही जमणार, खरंच सॉरी, मला नाही जमणार. अरे शिवा, ऐकून तर घे. एक मिनिट. हे बघा, सगळ्यांनी ऐका. मला नाही वाटत ती तयार होईल. भाऊ, असं कसं? आपण हार नाही मानायची. आपण प्रयत्न करू.
तिला थोडा वेळ देऊ ना, सगळं होईल ठीक. बरोबर म्हणतोय आशू, तिला वेळ देऊया. हा बिचारी खूप घाबरली आहे. मी बघते. दिव्या, दिव्या तू इकडे? तू तू परत घरी येतेस? अजिबात नाही. जाऊ दे, मला माझ्याकडे वेळ नाहीये तुझ्याशी बोलायला. दिव्या दिव्या ऐक ना, हे बघ असं नको म्हणू यार. बघ मला माहितीये तुझा निर्णय बदललाय, तू परत घरी येतेस. अगं मला मला सांग ना, मी सगळं नीट करेल खरंच. ऐक ना चंदन, माझा काही निर्णय वगैरे बदललेला नाही. मी इथे माझी खोली घेऊन राहायला आलीये आणि माझं तुमच्याशी काही घेणं देणं नाही. दिव्या अगं थांब ना दिव्या. अगं तुझी चूक झाली हे पण तू मान्य करायला हवं ना. अगं त्यात कमीपणा नाहीये कुठला. दिव्या आपली माणसं आहेत, थोडी ओरडली तर काय झालं? चंदन, तू निघ इथून, नको त्यांची वकिली करूस. मला काही बघायचं बोलायचं नाही. तुम्ही सगळ्यांनी मिळून मला दोषी ठरवलंय ना, मग असू दे. आणि तसंही तुझ्यावर प्रेम करून मला काय मिळालंय? फसवलंयस तू मला. काय म्हणालीस? प्रेम? आय एम सॉरी दिव्या, पण तू प्रेम फक्त प्रॉपर्टी आणि पैशांवर केलंस, माझ्यावर नाही. कळलंय ना तुला? मग का माझ्या मागे आलास? का खोटं बोललास माझ्याशी? मी तर पहिल्या दिवसापासून एक्सेप्ट करते की हा हवंय मला सगळं. पैसा, बंगला, गाडी सगळं हवंय मला. काय चुकीचं आहे ह्यात? मी नव्हते आले तुझ्या मागे, तू सगळं सोडून माझ्या मागे आला. आणि आता आपला संबंध संपलाय, हवं तर डिवोर्स द्यायला मी तयार. काय दिव्या, तुला कळते तू काय बोलतेय? सगळं डिवोर्स? दिव्या प्लीज ऐक माझा. दिव्या डिवोर्स? ओके आशू ओके. ओके तुझी झाली ना सगळी तयारी मीटिंगची? झाली आहे तयारी भाऊ, पण जरा मला थोडंसं अजून टेन्शन आलंय एक. सगळं ओके होईल ना? काही चुकीचं व्हायला नको आपल्याकडनं. काही नाही होणार आणि येणार. अशा वेळेला अगदी वाईट विचार मनात येणार, पण स्वतःवर विश्वास ठेव आणि बी पॉझिटिव्ह. येस. आणि आशू, शिवा कशी आहे रे? बरी आहे का? शिवा बरी आहे, पण अजूनही तिचं तेच चाललंय. मला नाही शिकायचंय. मला नाही आवडत आहे तिचा आडमुठेपणा. कळतंय मला, बरोबर आहे तुझं. पण हे बघ, म्हणून आपण सारखं सारखं तेच बोलायला नको तिच्या मागे. कळलं काय? त्याचंच प्रेशर येईल तिला. हे सगळं कसं आहे, तिच्या स्वतःहून तिच्याकडून झालं पाहिजे. खरंय भाऊ, इच्छा तिथे मार्ग. हां आशू, हे बघ, एक बघा. तुझं पाकिट. थँक्यू. हा. आशू, हां तू शिवाला का नाही घेऊन जात तुझ्या बरोबर मीटिंग? नको नको काश, मी कशाला मीटिंगला? मला नाही जायचंय. काय हरकत आहे? एवढं सगळं होऊनही पहिलीच मीटिंग आहे. शिवाय त्यांच्यासमोर तुझं इम्प्रेशनही चांगलं आहे. काय नाही, शिवा बरोबर म्हणतायत ते. चल ना तू मीटिंगला. अरे पण रॉकी येणार होता ना. आलो आलो आलो. ते बघ. हा आलाच. काय रे रॉकी, आज इकडे कसं काय येणं केलंस? अहो भाऊ, त्याला आशीर्वाद घ्यायचा होता सगळ्यांचा. ते मेन्स ना ग, मेन्स ना, हा मेन्स द्यायला चाललाय तो. अरे वा, बेस्ट लक. हे बघ, आमचे कायम आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी. अरे किती वाजले? अरे एवढ्या लवकर तू कशी काय बाहेर आली? संपदा धावत पळत. काय कारण काय खास? लवकर उठले. अच्छा. रॉकी, आज इथे कसं काय? हो सीताई, त्याला आशीर्वाद घ्यायचा सगळ्यांचा. तो मेन्स द्यायला चाललाय ना. छान छान. काय मग तू फक्त आशीर्वादच घ्यायला आलास ना, काही खास भेटायला वगैरे आलास कोणाला? हा काय, मी काय केलं? काही नाही. बरं, तू जा आशू बरोबर मीटिंगला. रॉकीला थांबू दे इथे, नाहीतरी तो आताच आलाय. नाही नाही नको, असं कशाला उगाच. शिवा, मी थांबतो, तुझा. अरे रॉक्या, असं का? थांबतो मी. शिवा, आम्ही आहोत ना, तुझा. हो, तो थांबणारच आहे. हा, तो थांबणार आहे बरोबर, पण त्याला जाऊ द्या, त्याची परीक्षा पण आहे. बरं बरं बरं, ठीक आहे, जाऊया आपण. मला थोडं आवरावं लागेल, मग मी येते. चालेल? अरे रॉकी,
मला असं कळलं की तुला शिक्षणासाठी शिवाने खूप प्रोत्साहन दिलं, खरंय काय? हो नाही, म्हणजे तिच्यामुळेच तर मी इथवर पोहोचू शकलोय. मग आता आम्ही तिला सांगतोय की आता शक्य आहे पुढचं शिक्षण करणं, तर कर. पण ऐकत नाही ती आमचं. तुला काय वाटतं, तिने शिक्षण पुढचं पूर्ण करायला हवं? अरे शिवा, काय हरकत आहे अगं? म्हणजे खूप भारी होईल ही गोष्ट. बाकी तुझ्या वेळी गोष्ट वेगळी होती, आता नाही जमणार आहे मला. आता नाही सगळं शिवा, वेगळं आहे. ऐक माझं. तू मला आतापर्यंत समजवत आलीस की नाही की कुठलंही शिक्षण घेतलं की वाया जात नाही म्हणून. मग तुझ्या बाबतीत हे तुला नाही का वाटत? आणि तू म्हणतेसच ना की म्हणजे कुठल्याही गोष्टीला उशीर होत नसतो. आपण फक्त प्रयत्न करायचे, कष्ट करायचं, मागे वळून पाहायचं नाही. बरोबर की नाही? हो, पण ते काय दुसऱ्यांसाठी, स्वतःच नाही, स्वतःसाठी नाही. शिवा, अगं सगळं तुझ्या हातात आहे आणि आम्ही आहोत की मदतीला. मग आणि हे बघ, काय आम्ही हसणार नाही तुझ्या. राहू दे आशू, राहू दे. तिचा निर्णय, तिला निर्णय घेऊ दे. आपण बोलून काय होणार? हं? बरं तुम्ही निघा. पहिल्याच मीटिंगला उशीर नको. सगळं घेतलंस ना बरोबर? Best of luck. चला चला. थँक्यू सो मच. थँक्यू. हे बघ, आणि तू अशीच लवकर उठत जा रोज. तू याची काही गरज नाही पडली पाहिजे. हो जरा कामावर जा तू. सर, बाय. ऑल द बेस्ट रॉकी. तुम्हाला पण ऑल द बेस्ट. अरे थँक्यू. बस येतो हा. बाय. बस ना. हाय. रॉकी, ऑल प्रिपेअर्ड? येस. वंडरफुल. हे सगळं उत्तम दिसतंय. आता मला कसलीही काळजी करायची गरज नाही. बाय द वे, तुम्ही दोघं एकत्र यायचं कारण? ऍक्च्युली सर, आय वॉज सेइंग की तुम्हाला माहितीच आहे शिवानी किती प्रयत्न केलेत आणि हे डील ऍक्च्युली तिच्यामुळेच पूर्ण होऊ शकतं. सो माझी अशी इच्छा आहे की तिने पण प्रोसेसमध्ये राहावं. प्लस तिला गाड्यांमधली पण खूप माहिती आहे. सो शील बी अ गुड हेल्प. ओके, ठीक आहे. लेट्स सी. राईट देन, आपण तुमच्या फॅक्टरीत लवकरच भेटूयात. शुअर सर. डन. गुड जॉब. थँक्यू. थँक्यू. आशुतोष, जरा बोलायचं होतं. येस, ऑफकोर्स. बाहेर थांब. आलोच मी. सी आशू, मला माहिती आहे शिवानीने तुला निर्दोष मुक्त करण्याकरता खूप मेहनत घेतलेली आहे आणि आय डू ॲप्रिशिएट दॅट. पण हे डील खूप मोठं आहे. आय नो. खूप मोठी माणसं, खूप मोठे मोठे बिझनेसमॅन इथे इन्व्हॉल्व असणार आहेत. तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण तिचं फॉर्मल एज्युकेशनही झालेलं नाही. त्या दिवशी मी अवॉर्ड सेरेमनीमध्ये बघितलं, शिक्षणाच्या बाबतीत तिचा कॉन्फिडन्स जरा लो वाटला मला. सर, पण तिला डील करायची वेळ येईल तेव्हा जमेल. ॲज यू नो, आपल्याकडे सिच्युएशन कशा असतात. ऐन वेळेस तिला मॅनेज करता नाही आलं तर आय वोंट बी एबल टू अफोर्ड दॅट. सो आय इन्सिस्ट you should talk to her. Okay, sir. I'll talk to her. Thank you. Good luck. अरे, तू इथेच थांबलीस? चल जाऊया. चल चल. हा, चल. त्याला ऑइलिंग कर. दिवसभर बी झाटले ना तरी काय होणार नाही तुमच्याकडून. ए डिप्पर, अरे या गाडीचं काय झालं? ए भाई, ती माहित नाही, पण ज्या शेटची गाडी त्याला घेऊन जायला सांग, नाही तर तो सायलेन्सर नुसता बसून ती खराब करतो गाडी. अरे भाई, तो शिगवण शेट आहे ना, तू किती कटकट करतो माहिती आहे का? शिगवण नाही रे, शेजवण. ए तू असतो का? हे घे मोज. किती आले मोज. दर पटपट पण मोज. बोलू नको, सांग. हिशोब येत नाही काय? चंदन, ए भाई, ए भाई चंदन, काय झालं? सगळं ठीक आहे ना? हा रे, सगळं ठीक आहे. ए भाई, नक्की ठीक आहे ना? का काय लपवते आमच्यापासून? अरे नाही, अरे काय काय लपत नाही. कशाला लपवेल? चंदन, दिव्याताई दिसली का? चंदन सांग, काय झालं? बोल. काय मला सोडा यार. यार बोलतो आणि सोडा पण बोलतो. भाई, काय लपू नको, काय असेल तर बोलून टाक. हा, काय बोलू यार डिप्पर. मला समजतच नाहीये ती अशी का वागते. डायरेक्ट डिवोर्सचं बोलली यार.
असं कुठे असतं रे? नाही म्हणजे मी माझ्या चुका मान्य केल्या, मी सुधारलो, पण ती सुधारली का? नाही ना. वर खोटही बोलली रे. असं असं कसं चालेल सांग ना मला. अरे कसा रे तू असा अजूनही तिची आठवण काढत बसतो? चंदन चंदन ऐक, चल मान्य आहे ती सगळं मुद्दाम करते. तू सगळं विसरलाय का? ती कशी वागली आहे, हा तुला ती काय काय बोलली आहे? जरा भान ठेव या गोष्टीचा आणि ऐक, सोड तिचा नाद आता. अरे जाऊ दे रे, याला सांगून काहीच उपयोग नाहीये. याचा देवदास झालाय. याला एकदम खतरनाक जबरा असा ड्यूड बनवायला पाहिजे. हा हा हा. एक मिनिट, म्हणजे काय हे काय? अरे भाई, म्हणजे तिने काही केलं ना तरी तुला फरकच नाही पडला पाहिजे, कळलं का? मी तेच ठरवत असतो नेहमी, पण ती समोर आली की मला काही सुचतच नाही. ती नुसती बोलत राहते आणि मी नुसतं ऐकत असतो. काहीच करता येत नाही मला. काय ए भाईलो, काय काय इकडे इकडे ये. काहीतरी आहे. चंदन भाई ऐक, एक काय इकडे बघ भाई. काय करताय? तुझ्या मागे ना आता दिव्या ताई उभी असं इमॅजिन कर. बघू नको भाई, तिला अजिबात भाव नाही द्यायचा. तू समोर बघ दिव्या ताई ये ग. अरे चंदन चंदन खूप लागलंय रे. चंदन खूप दुखतंय रे. चंदन मला खूप लागलंय. ए बॅटरी तो पाय. चंदन काहीतरी कर ना रे. खूप लागलंय, खूप दुखतंय चंदन. बघू नको. अरे मी याला असाही भाव देणार नाहीये. यांनी काही केलं तरी पण प्रॉब्लेम दिव्या समोर आल्यावर होतो. अरे मग मी दिव्याच आहे ना. चंदन तुझं माझ्यावर प्रेम नाहीये का? चंदुडी असं करणार? चंदू, अरे काय बोलतोय? चंदुडी काय चाललंय तुमचं? बस करा ना आता, बस चला. अरे असं कसं? तुला हसवण्यासाठी आम्ही काही करू शकतो. दिव्याच काय, अप्सरा पण बनायला तयार आहे. अप्सरा? हो, अरे चंदुडी बोंडुडी, हे माझं पोंडू, हे आय लव्ह यू ना. आय लव्ह अरे यू. चप्पल लागून मला मॉलमध्ये जायचंय. चंदुडी मला मॉलमध्ये घेऊन चल. चंदुडी. शिवा, काय झालं? तू आमचं बोलणं ऐकलंस का? हे बघ, तू इतका विचार नको करू शिवा. अगं त्यांना माहित नाही तू काय चीज आहेस. ते तुला ओळखत नाही. हा, त्यांना माहित नाही माझी बायको काय करू शकते. म्हणजे काय चुकीचं बोलले? अशे तूही बघितलं अवॉर्डच्या वेळेला काय झालं. असं परत होऊ नये म्हणून काळजी तर सगळेच घेतील ना. आता परत डीलवर परिणाम होईल. हे बघ, पण त्यांना तुझं नॉलेज किती हे माहित नाही आहे. त्यांना माहित नाही तुला ग्राउंड लेवलचा किती एक्सपिरियन्स आहे. हेच म्हणून कदाचित तुम्ही शिक्षण किती महत्वाचं आहे मला सांगत असाल. तू जाऊ दे ग, ते मनावर नको घेऊ. खरंच नको घेऊ. नाही अशू, पण ते बरोबरच आहे ना. मी आज जर शिकलेली असते तर असं बोलले नसते ना. ऐक, हे बघ, मी त्यांच्याशी बोलून घेतोय. तू काहीतरी नाही थांब अशू, तुम्ही बरोबर बोलताय. मी अभ्यासही करते आणि शिक्षण पण पूर्ण करते. माझी सिरियस? ही तर चांगली बातमी आहे. बेस्ट ना, चालेल, चांगलं आहे. येस, आय एम सो प्राऊड ऑफ यू. ठीक आहे, आपण एक काम करूया. आम्ही ज्या ट्युटर बद्दल बोलत होतो त्याला बोलवून घेतो. आपण हे लवकर सुरू करूया. जितक्या लवकर होईल तितकं चांगलं आहे ना. बरं, तू हो पुढे. मी जरा एक काम आहे ते करून येतो. बेस्ट यार शिवा. चलो बाय. जमेल ना?
हे जमायला तर पाहिजे, नाहीतर सगळ्या मेहनतीवर पाणी. जमेल रे भाई. आणि आपण त्याला जे सांगितलं ना त्याच्या चांगल्यासाठीचे भाई. अरे हुशार आहे तो, सगळं कळतं त्याला. शांत राहतो ना तू, आतो ना आतो. तू परत आलास? एकदा प्लीज माझं ऐकून घे. ऐक ना, नको ना माझ्या मागे लागूस प्लीज. ग मागे कोण लागलंय दिव्या? मी तुला घरी चल, आपण बोलू, सगळं सॉर्ट करू हे सांगायला नाही आलो. तू आमच्याशी कितीही भांडली तरीही तुझी ही चूक लपणार नाही. तुझ्या या वागण्याचा सगळ्यांना खूप त्रास झालाय दिव्या, आणि सगळ्यात जास्त मला. मला कल्पना आहे ग की मी चुकलो, खूप खूप मोठी चूक केली मी, पण मला त्याचा पश्चाताप झाला. मी ती चूक सुधारली, पण तू तेही करत नाहीयेस. आणि या गोष्टीचं ना मला सगळ्यात जास्त वाईट वाटतं. ज्या दिव्यावर मी प्रेम केलं ती तू नाहीयेस का? त्यामुळे आता मी एक गोष्ट ठरवली आहे. मला माहिती आहे मला खूप त्रास होईल ते करून, पण दिव्या आजपासून आपला संबंध संपला. मी तुझ्याशी बोलायला येणार नाही, तूही माझ्याशी बोलायला येऊ नकोस. मीही प्रयत्न करेन, तूही प्रयत्न कर. काळजी घे आणि सांभाळ स्वतः. अच्छा, म्हणजे दोष माझ्या एकटीच आहे. दिव्या एकदा ना शांत बस आणि विचार कर, म्हणजे तुला ना काही गोष्टी लक्षात येतील. तू अगोदर प्रेग्नंट आहेस असं खोटं बोलली, आणि नंतर ते खोटं बाळही मारलं. बरं, एक चूक करून तू थांबली नाही, पुन्हा पुन्हा तेच 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 करत गेलीस. स्वतःच्या स्वार्थासाठी तू या थराला गेलीस. तुझ्या वागण्याचा सगळ्यांना किती त्रास झालाय ना हे जरा लक्षात घे. बाय. आई ग, आई लागलं चंदन. अरे ठेच लागली. अरे उठता येत नाहीये. भाई प्लेन फेल. चंदन, मला उठता येत नाही. अरे हेच तर तू आजवर करत आलीस दिव्या. इमोशनल ब्लॅकमेल कर. आता काय करायचं ते. गुड बाय. चंदन, शिवा, आशू आणि देसाई कुटुंब, तुम्हाला फार अभिमान आहे ना एकमेकांबद्दल. चांगलं आहे, असाच राहू द्या अभिमान. बस तुमच्यामुळे माझी ही अवस्था झाली, पण याचा बदला तर मी घेणारच. आता अशा जखमा होतील ना तुम्हाला, ज्या आयुष्यात कधीच भरून निघणार नाहीत. मग कळेल तुम्हाला हा सुहास काय चीज आहे ते. कुठे अडकवून ठेवलंय मला. टुटर फुटर येतोय यार. काय कटकट आहे. मी आत येऊ का? हा या. येऊ. हा या. ऋग्वेद फडके याच्याकडनं सप्रेम नमस्कार. ऋग्वेद फडके कोण?
मी ऋगू थडके हा आजपासून तुमचा खाजगी शिक्षक आहे मी. आशुतोषने सगळं सांगितलंय मला. अच्छा हा बरोबर. मी शिवा, आशुतोषची बायको. शिवा 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 शिवानी आशुतोष देसाई. सॉरी. शाब्बास. बघा आशुतोषनी मला सगळं सांगितलेलं आहे. काही काळापूर्वी तुम्हाला तुमचं शिक्षण वैयक्तिक कारणांमुळे सोडावं लागलं आणि आता तुम्हाला ते शिक्षण पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहात. याबद्दल तुमचं विशेष कौतुक. आणि तुम्ही काही काळजी करू नका. मला माहिती आहे तुमच्यावर दडपण आलेलं आहे की तुम्हाला शिक्षणाचा एवढा मोठा डोंगर चढायचा आहे. पण आपण तो प्रवास सुखकर करूया, सोपा करूया तुमच्यासाठी. आपण छोट्या छोट्या टेकड्या पार करायचा प्रयत्न करूयात. म्हणजे कसं एकदम मोठी उडी मारायची नाही, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते डोईजड होईल नाही का? हा ठीक आहे. चला मग करूया आपण सुरुवात करूया. मला सांगा तुमचा आवडता विषय कुठला? मला नाही आवडत असा कुठला विषय. अर्थात तुम्हाला एखादा विषय आवडावा हा तुमचा विषयच नव्हे. बसा बसा, तुम्ही बसून घ्या. बसा बसा बसा, तुम्ही काळजी करू नका. मला सांगा कुठला तरी विषय आवडत असेल तुम्हाला. म्हणजे इतिहास बघा, भूगोल म्हणा, मराठी म्हणा, गणित. मराठी आवडायचं. मला कविता पण आवडायच्या. अरे वा, ह्याला म्हणतात सुरुवात. याचसाठी केला होता अट्टहास. करूया श्री गणेशा. श्री गणेशा सुरुवात. सुरुवात लगेच करायचं. हा, एखाद्या शुभ कार्यासाठी आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपण गणपतीचं नाव घेतो की नाही, म्हणून तो श्री गणेशा. हा चला, मी तुम्हाला मराठीचं पुस्तक देतो. त्या पुस्तकातली एक कविता वाचून दाखवायची मला. मग आता लगेच वाचायची. आता का सुरुवात करायची म्हटलं विषय. हा वाचा. ती बा पहिलीच एक कविता आहे. वाचा. निसर्गाच्या कुशीत गातो मी गाणे, वाऱ्याच्या सुरात मिळवतो त्राणे. तराणे तराणे तराणे. फुलांच्या असण्यात दिसते ते रंग, पक्ष्यांच्या गाण्यात आनंदाचे अंग. वा, छान वाचली तुम्ही कविता. आता मला सांगा या कवितेचा अर्थ काय? अर्थ अर्थ कवितेला अर्थ असतो, तो सांगा. सर मला नाही माहिती अर्थ. म्हणजे फुल तराणे नाही माहित. अर्थात बरोबर. मी सांगतो तुम्हाला. बघा कवी काय म्हणतो. कोण कवी? कवी ज्याने कविता लिहिली. अर्थ सांगतोय ना मी तुम्हाला कवितेचा. तर कवी काय म्हणतोय की कवी स्वतः निसर्गाच्या सौंदर्यात मग्न होऊन निसर्गाचं कौतुक करतोय. म्हणजे वाऱ्याची जी झुळूक आहे त्यातही एक संगीत आहे. फुलं जी हसतायत त्यात आनंदाचा जल्लोष आहे. म्हणजे आनंदी आनंद आहे नाही का? आणि मजा अशी आहे, पक्षी जे गात आहेत ना ते फक्त गात नाही आहेत, ती एक अनुभूती आहे. कळलं? कळलं ना? चल मग आपण आता दुसरी कविता वाचूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया. घ्या दुसरी कविता घ्या वाचा. दुसरी लगेच? आता लगेच नाही. आता हा एक झाली कविता वाचली, कवितेचा अर्थ समजला. आता काय पुढची कविता. हा शोधा, तुम्ही कविता शोधा. तोपर्यंत मी तुमचं स्वच्छतागृह वापरू शकतो का? स्वच्छतागृह? सर सोपं सांगा ना एकदम. सर ते तिकडे जा. हा तुम्ही शोधा कविता, ठरवा लवकर. तोपर्यंत मी येतोच. हा ठीक आहे. मला नाही बोलता येत. तराणे म्हणे. बट मला नाही येत हे सगळं. काय माझ्या डोक्यात जाते हे सगळं. नाही हे सगळं मला जमणार नाहीये. शिवा काहीतरी केलं पाहिजे ना तुला. तू नाही इथे बसू शकत. हा काय काय करशील? जाऊया का? तर शिवानी ही कुठली कविता निवडलीत? कुठे गेला? कुठे गेल्या? क्षणभर विश्रांती घ्यायला गेल्या असतील त्याही. जड झालं असेल त्यांना.
काम वगैरे नाहीत का? काय नाही का कंटाळा आला. शिवा तू इकडे मला पण वाटलं तू हा मी पळून आले. काय पळू ना. अगं, काय झालं शिवा? थांबा थांबा थांबा. काही नाही, सगळ्यांना वाटतंय मी शिक्षण घ्यावं. म्हणजे आधी कसं मी परिस्थिती वगैरे होती म्हणून शिक्षण घेतलं नाही आणि आता तर सगळं चांगलं आहे, मग काय हरकत आहे असं सगळं म्हणतायत. आणि अजून एक मोठी गोष्ट, तर ते काय ट्युटर का फुटर आणून ठेवलाय ते मला नाही कळत. ट्युटर कोण आहे ऐका, ट्युटर म्हणजे शिक्षक जो घरी येऊन शिकवतो. हा हा. मला वाटलं स्कूटर की काय. अच्छा शिक्षक होय. अगं शिक्षकच आहे ना, मग चांगली गोष्ट आहे की काय. हा म्हणजे हे बघ शिवा, शिक्षण झालं तर तुझाच फायदा आहे भाई. तू जिजूच्या कंपनीत काम करशील. एक मिनिट. तुम्हाला आशूने फूस लावली आहे का माझ्या शिक्षणाची? ओबडवीन मी. काय मला खरं सांगा, मग तुम्हाला एवढं सगळं कसं माहिती? तुला बरं वाटेल, शिक्षणाने मदत होईल वगैरे. त्याने काही सांगितलं का रॉकी? रॉकी तू सांगितलं? हा? शिवा मी त्यांना काही सांगितलेलं नाहीये आणि त्यांना जरी माहित नसलं तरी ते बरोबरच बोलताय. अगं तुझं चांगलंच होणार आहे याच्यातून. ए, काय गप्प बस यार. सतत आपलं घरात पण शिक्षण, इथे पण शिक्षण. मला कंटाळलं, मी चालले. ऐक ना काय बाबा, असं नको करू तू. किती वाईट वाटेल त्यांना. ट्युटर बोलवलंय का नाही त्यांनी, सांग बघू. अरे रॉकी, मला पण वाईट वाटतंय रे, पण हे बघ, तो जो कोणी ट्युटर का फुटर होता ना, तो समोर आला, तो शिकवायला बसला. मला काही कळलं नाही ना, पण काय बोलत होता तेच कळत नव्हतं मला. असं गुदमरल्यासारखं झालं. मग मी निघून आले. मला ते पटलंच नाही. नाही शिवा नाही. हे तू खूप चुकीचं केलंस बरं का. नाही तू असं नव्हतं वागायला पाहिजे. असं घाबरून कसं चालेल नाही का. अच्छा, घाबरून कसं चालेल? हा तेच म्हणतोय. काय मी शिकते, चालेल. ये बात आहे ना? एक नंबर. पण तुम्ही पण माझ्या बरोबर शिक्षण घ्यायचं. तू तर इकडे. हा? काय बोलले, ऐकलं? कशाला शिक्षण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. नाही. मी काय म्हणते, गॅरेजचं काम कोण करणार? नाही मी काय म्हणते की आपण असं मस्त सगळ्यांनी काय 10वी देऊया आणि ना काय करायचं माहितीये का, एकदम टॉप लेवल ना आपण सगळे करूया. सगळ्यांनी अभ्यास करा माझ्यावर, मजा येईल मला. नाही नको इतकं काम इकडे. नको अजिबात नको. डिप्पर, आंबोलीला जायचं होतं ना रे. ती गाडी घेऊन जाऊ. चल काढ. शिवा तू काय बोलतेस, तुला कळतंय का? तू गप्प बस, मला कळतंय. हा काय झाली का फुस? टायरची हवा फुस झाली? हा शिवा तुला कळतंय का तू काय बोलते? यार मला सगळं कळतंय मी काय बोलते, पण मला नाही करायचा अभ्यास वगैरे यार. मला नाही करायचा अभ्यास. आपण काहीतरी खेळूया ना. मला कंटाळा आला, आपण मजामध्ये खेळूया थँक्यू आई. आई मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्यामुळे ती दुखावली, म्हणूनच तिने मला ना बोलून दाखवला तिचा निर्णय. त्या सीईओचं वागणं मला अजिबात पटलं नाहीये. हा पण त्यामुळे शिवाने आपला निर्णय बदलला, त्यामुळे हरकत नाही. जे झालं ते चांगल्यासाठीच झालं असं म्हणायचं. आपणच थोडासा त्रास देऊ का? द्या ना, बोला काय झालं. मग शिवा कशी आमची? तुम्ही सांगितलेलं सगळं ऐकते ना? हा नाही शिवा ऐकते ना तुमचं सगळं? शिवा अहो, तुमचा प्रश्न मला कळला, पण मला जो प्रश्न पडलाय तो मी विचारायला इथे आलोय. अहो, गेली 10 मिनिटे झाली शिवानी त्यांच्या कक्षेत आलेल्याच नाहीत परत. नाही, मला वाटलं त्यांना विश्रांती म्हणून त्या बाहेर पडल्या असतील, पण विश्रांती जास्त आणि अभ्यास कमी असं व्हायला लागलंय अचानक. त्यामुळे तुम्हाला माहितीये का त्या कुठे आहेत? पण शिवा बाहेर आलीच नाहीये. नाही असं करणार नाही ती. असेल ती घरात कुठेतरी, किचन मध्ये असेल. मी बघतो. नाहीये, घरात कुठेच नाहीये ती. आपण तिच्यावर जबरदस्ती करतोय का हो? काहीतरीच काय.
तिचाच निर्णय ना हा. नाही नाही, तिला सिरियसनेस कळत नाही या गोष्टीचा. नाही नाही आशुतोष, चुकतंय तुमचं. कसं आहे, शिवानींच्या मनात शिक्षणाविषयी भयभिलता बसलेली आहे. व्हॉट? भयभिलता अर्थ? भीती. भीती बसली. भीती बसलेली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांची ती भयभिलता, भीती दूर करणं गरजेचं आहे. कसं आहे, त्यांना असं वाटतंय की त्यांना शिक्षणाचा खूप मोठा डोंगर चढायचा आहे, पण आपण सगळ्यांनी त्यांना समजावून देणं गरजेचं आहे की त्यांना छोट्या छोट्या टेकड्या चढायच्या आहेत. आणि एकदा का त्यांना हे कळलं की त्यांना छोट्या छोट्या टेकड्या चढायच्या आहेत की त्या आनंदाने त्या छोट्या छोट्या टेकड्या चढतील असं मला वाटतं. चढतील. हा हो. हा ते सगळं ठीक आहे, पण आता गेलीये कुठे? तेच विचारायला मी इथे आलोय. थांबा, मला माहिती ती कुठे आहे. मी घेऊन येतो तिला. जा लवकर. आशुतोष, मी आलो तर तुमच्यासोबत चालेल का? अर्थात. चला आलोच आम्ही. हो आलोच. अहो थांबा. एक मिनिट आशुतोष. हा. अहो आपण इथे कुठे आलो? हे तर गॅरेज आहे ना? शिवाचंच गॅरेज आहे. नाही नाही, कैलासांचं गॅरेज आहे. एक मिनिट. शिवानी कैलास पाटील, बरोबर, शिवानींचंच गॅरेज. हे कोण आहे? वडील आहेत तिचे. नाही नाही, हो हे कळलं. हे बसले ते कोण? हे मित्र आहेत तिचे. मग आम्ही तिच्या लीग मध्ये आहे. उलट 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 नाही काय काही म्हणा शिवा, तू डायनॅमिक आहेस. डायनॅम म्हणजे काय रे? डायनेमिक तो असतो ना मोठा असा तो कुठला डायनोसॉर. अरे नाही, डायनोसॉर डायनेमिक ऑइल आहे नवीन आलं. माहिती आहे, चायनीज राईस, शेजवान राईस, डायमंड राईस. अरे डायनॅमिक म्हणजे सर्जनशील किंवा गतिमान, म्हणजे हुशार, चतुर, चलाक. आई याला सांग, आपण जन्मापासून आहोत, खेळू, याला सांग. मला माहिती आहे भाई, जन्मापासून आहे शिवा. उगा तू आता नको सांगू तिला. एक काम कर, कवर काढा. अरे मला मिळतच नाही घ्यायला. कवर आहे काय? आता मला कवर काढू दे. आता शिवा जीजू जीजू. अरे त्याला कुठे येते कॅरम खेळतात? अगं जीजू 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 ते जे घरचे जीजू आहे हा, ते मग आले आपले. काय तू इथे काय करतेस? ते मी काय पळून आलीस ना? पण काय रे, तुम्हाला कळत नाही की तुमची एवढी जवळची मैत्रीण आहे, ती इथे आली तर आम्हाला सांगायचं किंवा तिला परत पाठवायचं, पण ते नाही. कॅरम खेळत बसलेत. शिवा, हे काय चाललंय सगळं? तू शिकल्याने आम्हाला काही फायदा होणार आहे म्हणून करतोय आम्ही? आशु, अरे असं का? मला नाही जमत आहे अभ्यास करायला, खरंच नाही जमत तर ट्राय कर मग. कॅरम नको खेळू. ट्राय केलं ना आशु, ट्राय केलं. लहान आहेस शिवा. का केलंस तू हे? मला जमत नव्हतं म्हणून मी पळून आले. तू तू चिडू नको ना माझ्यावर, खरं सॉरी. मला तुझं काही ऐकायचं नाही शिवा. अरे तू काय सगळ्या गोष्टी ताणतोय सर? मी ताणतोय? अगं तू इथे पळून आलीयस, तू ताणतीयस गोष्टी. तिकडे सगळे तुझ्यासाठी एवढं करतायत, तुला कसं काही वाटत नाही ग? हा, हे तुझ्याकडनं एक्सपेक्टेड नाहीये शिवा, आउट ऑफ ऑल पीपल. आशु ऐक ना, मी मुद्दाम नाही केलं, खरंच. ऐक ना, मला तुझं काही ऐकायचं नाही. तुझ्याकडे इथे येऊन कॅरम खेळायला वेळ आहे, पण हिच्याकडे 1 तास अभ्यास करायला वेळ नाही तिथे बसून. हे कसं चालेल शिवा? आशु ऐक ना, तू रागवू नको ना प्लीज. खरंच मी रागवलो आहे, मला रागवायचं आहे. आणि आशु समजून घे ना मला. काय 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 समजून घे? तू समजून घे ना आम्हाला. एकदा विचार करून बघ की सगळे एवढा फोर्स का करतायत शिकायला? माझ्यात नाहीये हिम्मत. हिम्मत नाहीये? तिकडे 10 गुंडांना लोळवतेस तेव्हा बरी हिम्मत होते तुझी. स्वतःशी लढायला फक्त हिम्मत नाहीये. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तू हे करू शकणार आहे, तुझ्याकडनं होणार आहे 100%. पण तूच अडून बसलीस. पाहना गँग सुद्धा तुला म्हणते की शिक, पण नाही. ऐकून घे ना माझं. नाही, तू काही बोलू नकोस.
सगळ्या गोष्टींवर ना तुझ्याकडे एकच उत्तर आहे, मला भीती वाटते, मला जमत नाही, समजून घे. ही काय उत्तर देतेस? अरे भीती आहे तर ठीक आहे ना, त्याच्याशी फाईट कर. भीती संपते, जशी आहे तशी संपेल ती. सॉरी ना अरे, खरंच सॉरी वगैरे काही बोलू नको. हा एक मिनिट मी काय म्हणतोय, आपण शांततेत बोलूयात ना. म्हणजे तुम्ही भांडू नका प्लीज. तू गप्प बस, तू मध्ये पडू नको. हा तिची चूक आहे याच्यात, तू डिफेंड करू नको. ना मला मान्य आहे माझी चूक आहे, पण तुला का कळत नाही मी नाही करू शकत आहे ते. शिवा, मी तुला 1 तास फक्त तिकडे अभ्यासाला बस म्हटलं होतं, तरी तुला ते जमलं नाही. शेवटी ते गेले ना निघून. मी बसले होते ना, मला नव्हतं कळत, सगळं डोक्यावरनं जात होतं माझ्या, मला बोर पण होत होतं. मला नाही जिजू, शिवा, बाद झाली भांडणं तुमची, आम्हाला आवडत नाही ते. भांडत नाही, वाद घालतोय. ते भांडत नाहीत, वाद घालतोय. आई शपथ, ऐक, यांना येड लागलाय बाई लोक. अरे ऐक ना, तू माझं ऐक. त्या दिवशी ऑफिस मध्ये तू काय म्हंटली? मी बोलले, ट्राय करते, माझं चुकलं. मला कळलं पण एका क्लास मध्ये काय घडतंय ते, आणि मला नाही जमणार आहे ते म्हणून. नाही जमणार तर बोलायचं ना मग आमच्याशी. का नाही बोललीस? तू लिटरली त्या खिडकीतून पळून आलीस इथे. एक मिनिट, मी कुणाशी बोलू? तिथे पण सगळे मला हट्ट करतात, इथे पण सगळे हट्ट करतात, मला नाही जमत आहे. ठीक आहे, तुला नाही जमत आहे ना, तुझं आयुष्य तुला काय करायचं ते करे. लावले कॅरम लाव, खेळा तुम्ही कॅरम. अरे आशू, आता कोण चिडतंय आणि जातंय? शिवा, तुला करायचं ते कर. आशू ऐकून घे ना. जिजू, आशू,